दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटतायत। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मनसे, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या नगरसेवकांनी तिरंगा फडकावत या घटनेचा निषेध नोंदवला। यावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा दर्शवत संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केली आहे। देशाचं भवितव्य जे विद्यार्थी ते त्यांच्या भवितव्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी 22 दिवस झाले आंदोलन करतायत। शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने उपोषण करतात, आंदोलन करतात। अशा विद्यार्थ्यांवर, त्यांच्या आलेल्या आई बहिणींवर आज दिल्ली पोलिसांनी लाठी हल्ला केला, अमानुषपणे लाठी हल्ला केला, त्यांचे कपडे फाडले, त्यांना तुडवलं अक्षरशः। आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेधार्थ करण्यासाठी आम्ही आज सभागृह पूर्णपणे स्थगित करून टाकला। आज या ठिकाणी जात पात धर्म पंथ पक्ष सगळं बाजूला ठेवून मी भारतीय आणि संविधानाच्या बचावासाठी आणि लोकशाहीच्या बचावासाठी जे देश पेटलेला आहे आणि त्यातलाच भाग हा सभागृह आज पेटलं होतं। परंतु या ठिकाणी मी त्या लोकांचंही मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की ते तिथे बसलेले होते सत्तेवर, परंतु त्यांनी या आंदोलनामध्ये पाठिंबा दिला, सहकार्य केलं। मी त्या सर्वांचं भारतीय म्हणून अभिमानाने अभिनंदन करेन। आणि हे आंदोलन जात पात धर्म पंथ पक्षाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी लोकशाही वाचवण्यासाठी हे आंदोलन होतं। आणि हा निषेध जो होता या ठिकाणी मी मनसेच्या सर्वच नगरसेवकांचं मनापासून आभार व्यक्त करेन। आणि ऐका, सत्तेच्या पलीकडचा हा विषय आहे।